15 मिनिटात करू. कशाबद्दल एक जूनपर्यंत वाढवलं ना केंद्रीय आरोग्य मंत्र्यांसोबत सांगतोय तुम्हाला तो आम्हीच देतो कारण आमच्या डिपार्टमेंटचा प्रस्ताव होता मी काल सुतोवाच केला की तुम्हाला राज्यामध्ये सध्या किती कोरोना वॅक्सिन आहेत सध्या 6 लाख कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन दोन्ही सेपरेट करून तुम्हाला काय पाहिजे अजून आणि ग्लोबल टेंडर ग्लोबल टेंडरचं काय वॅक्सिन महापालिकेनं एकीकडे महापालिका म्हणते की आम्ही ग्लोबल टेंडर काढलेलं आहे. त्याच्याबद्दल मी काल बोललोय सगळं. आज नवीन मुद्दा असा होता भाजपकडून येतोय की लसीकरण जे थांबवण्यात आलेले असतात 44 ते त्याला लेखाजोखापेक्षा त्याला कारणीभूत ती आघाडी सरकारच आहे. कारण अभ्यास त्यांनीच केला होता 18 ते 44 लसीकरण करा म्हणून आणि जे वॅक्सिन जे 45 वर्षावरील आम्ही केलं होतं तर आम्ही आघाडी सरकार करतो देशामध्ये सुरू झाले ना 45 वर्षावरती लॉकडाऊन पासून सुरुवात करा नवाब मलिकांनी म्हटलं की नवी मुंबईमध्ये फ्रान्सच्या नागरिकांना दिली जाते तर नवाब मलिकांचा स्टेटमेंट पुन्हा दिली जाते नवी मुंबईच्या कसं कोण देऊ शकेल म्हणजे ते अनाधिकृत देतात नाही ते केंद्रीय दूतावास आहे ना फ्रान्स दूतावास म्हणजे मी डायरेक्ट बोलत राहतो आणि आणखी एक आहे हे स्टिंग केलेलं आहे आम्ही मुंबईतले कोविड सेंटरचे बेड हे विकले जात आहेत 40 ते 50 हजाराला. घाटकोपर दहिसर जोगेश्वरी या ठिकाणी स्टिंग्स आहेत. घाटकोपरच्या राजेवाडी रुग्णालयात हा प्रकार महानगरपालिकेचं का त्याच्यावर कंट्रोल असायला पाहिजे मग कसं काय सर एक दुसरा अजून एक मुद्दा सर पीएम केअर फंडातून जे व्हेंटिलेटर्स मिळाले राज्यात आपला रिकव्हरी रेट म्हणजे बरा होण्याचा दर हा 80 वर होता तो आता 88.01 वर आहे. हे पण एक निश्चित प्रकारे अत्यंत जमेची बाजू आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये रुग्ण दर ज्याला म्हणतो आपण ग्रोथ रेट तो आता 1% खाली आलाय म्हणजे 0.8 आलाय. देशाचा रुग्ण दर जो आहे तो 1.5 आहे आणि महाराष्ट्राचा रुग्ण दर हा 0.8 आहे. त्यामुळं देशामध्ये जे काही 36 राज्य असतील त्यामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक आता 31वा लागतो. म्हणजे महाराष्ट्राच्या वर रुग्ण दर असणारी राज्याची संख्या ही आता 30 आहे आणि त्यामुळं एक नक्कीच आहे की जरी राज्यामध्ये सध्या 5,46,000 हा निश्चितच मोठा आकडा आहे, परंतु आज परिस्थिती
कंट्रोलमध्ये आहे आणि डिक्लाइनिंग स्टेज आहे, कारण ग्राफ आता कमी होतानीचा दिसतोय. परंतु मी हे तेवढ्याच जबाबदारीने सांगेल की काही जिल्ह्यांमध्ये कमी होतोय. ज्या काही गोष्टींचा महाराष्ट्र जे काही टेस्टिंग मध्ये आहे ते उत्तम पद्धतीनं काम करत आहे, हे डॉक्टर हर्षवर्धनजींचे शब्द आहेत. त्यामुळे आपण 2,40,000 आपण पर मिलियन केसेस, ज्या काही पर मिलियन टेस्टिंग हा आपला राज्याचा रेट आहे. आणि एकूण आपल्या राज्यामध्ये आपण 12 कोटीच्या राज्यामध्ये 3 कोटी टेस्ट आत्तापर्यंत केलेल्या आहेत. त्यामुळं ज्या ज्या काही बाबी असतील, ज्या VC मध्ये बोललो ते मी अगोदर स्पष्ट सांगू इच्छितो. पहिला मुद्दा आम्ही जो बोललो राज्याच्या वतीनं तो वॅक्सिनेशनवर मी फार भर दिला आणि त्यांना मी एकच सांगितलं की आम्हाला केंद्र सरकारकडून असा काही रागलोभ नाही, परंतु प्रॉपर मॅनेजमेंट होत नाही, हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. कारण आज आम्हाला मी म्हणालो की 20 ते 22 लाख लोकांना दुसरं वॅक्सिन पाहिजे आणि ते आपल्याही पोर्टलला माहिती आहे की एवढे आता दुसऱ्या वॅक्सिनसाठी आवश्यक आहेत आणि त्या अनुषंगाने आम्हाला जे लागत आहे ते देण्याची व्यवस्था, कारण हा भारत सरकारचाच लसीकरणाचा कार्यक्रम आहे आणि त्यामुळं भारत सरकारचा कार्यक्रम असल्यामुळे भारत सरकारने काळजीपूर्वक लागत असणारा दुसरा डोस द्यावा अशी जी अपेक्षा आहे ती अपेक्षा आम्ही व्यक्त करतो आहोत. त्याबद्दल असा कुणाला दोष देतोय अशातला भाग नाही किंवा कुणी आम्हाला मदत करत नाही असं उगाच म्हणत नाहीये. प्रश्न हा आहे की आम्ही फॅक्ट सांगतो आहोत की ही परिस्थिती आहे आणि त्या अनुषंगाने आपण प्रॉपर मॅनेजमेंट करावं. कारण आज एक नक्कीच आहे की 45 अँड अबावचं वॅक्सिनेशनचा कार्यक्रम हा भारत सरकारकडूनच होतोय, परंतु त्याला प्रॉपर मॅनेजमेंटची साथ असली पाहिजे. म्हणजे एक्झॅक्टली सेकंड डोस कुणाला पाहिजे, तो कोणत्या कोवॅक्सिनचा किती पाहिजे, कोविशिल्डचा किती पाहिजे, त्या अनुषंगाने तो मिळावा, ही त्यामागची भूमिका मी सांगितली. आणि म्हणून त्वरित आम्हाला 21 लाख तरी वॅक्सिन सेकंड डोसचे द्यावेत. कारण आम्ही काय केलेलं आहे, जे त्यांनी 6 लाख वॅक्सिन पाठवलेत ते 6 लाख प्लस आमचे जे 18 ते 44चे राज्य सरकारने खरेदी केलेली जी वॅक्सिन आहेत ते 3 लाख आम्ही इकडे डायव्हर्ट केले आणि असे 9-10 लाख वॅक्सिनचे डोसेस आम्ही सध्या 45 अँड अबावच्या लोकांना वापरतो आहोत. त्यामुळं उर्वरित 10 लाख सुद्धा राहिलेले आहेत, तर ते 10 लाख आणि पुढे सुद्धा जे काही ड्यू होतील अशा दृष्टीनं आम्ही वॅक्सिनची मागणी केलेली आहे. दुसरं महत्त्वाचं असं पण आहे की साधारणपणे 6 राज्यांचे हेल्थ मिनिस्टर बरोबर आज VC होती, तर जवळजवळ सगळ्या राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं, मी पण त्याच्यात तेवढाच भर देऊन सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत नॅशनल एक इम्पोर्टेड वॅक्सिनची पॉलिसी असावी. नॅशनल पॉलिसी फॉर इम्पोर्टेड वॅक्सिन. सगळेजण ग्लोबल टेंडर म्हणतायत. प्रत्येक राज्याने ग्लोबल टेंडर काढलं, प्रत्येकाला वेगळे रेट्स दिले, प्रत्येकामध्ये राज्यांनी एकमेकांशी स्पर्धा करायची. हा प्रकार कसा काय चालेल? आणि त्यामध्ये या राज्यांच्या स्पर्धेमध्ये सगळं जे काही कमाई केली जाईल ती सगळी त्या बाहेर राष्ट्राच्या असलेल्या वॅक्सिन बनवणाऱ्या कंपन्यांची भरपाई केली जाईल. आणि म्हणून ही अनहेल्दी कॉम्पिटिशन नको. आम्ही एकच सांगितलं की आपला देश एक आहे आणि त्यामुळं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने या म्हणजे इंटरव्हेन्शन करावं आणि आपण एक पॉलिसी देशस्तरावर करावी, ज्याच्यामध्ये जर आपण सगळ्या देशांच्या पॉप्युलेशननुसार किती आता वॅक्सिनेट झालेत त्याची माहिती जर एकत्र गोळा केली तर तेवढं टेंडर देशानेच काढावं. आणि देशस्तरावर जर एवढं मोठं टेंडर सगळ्या राज्यांचं एकत्र झालं तर त्यामध्ये कॉम्पिटिशन एकमेकांची होणार नाही. एक कॉम्पिटिटिव्ह प्राइस त्याला द्यावं लागेल, स्पर्धात्मक किंमत त्याला द्यावी लागेल. आणि म्हणून वेगवेगळ्या राज्यांना कॉम्पिटिशनमध्ये कदाचित ते खूप जास्त प्राइस घेतील, त्यापेक्षा कमी प्राइसमध्ये एवढ्या मोठ्या आपल्या 135 ते 135 कोटी लोकांच्या या देशामध्ये आपल्याला एकत्र जर भारत सरकारने हे काम केलं आणि प्राइस आणि शेड्यूल
एक तर टाइम टेबल शेड्यूल सुद्धा त्यांनी फिक्स करून द्यावा की कोणत्या इम्पोर्टेड वॅक्सिनचं कशा कशा पद्धतीनं असावं. कारण आज सर्व जे काही निर्भर झालेलं आहे ते झालेलं दोनच वॅक्सिनवर, कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन. आता त्यांच्या सगळ्यांच्या सप्लाईज लिमिटेशन आहेत. त्यांनी फार स्पष्ट सांगितलं भारत सरकारच्या स्वास्थ्य मंत्र्यांनी की आमच्याजवळ वॅक्सिन नाही म्हणूनच आम्ही तुम्हाला वॅक्सिन देऊ शकत नाही, दुसरा काही पर्याय नाही. आणि त्यामुळं आपल्याला असताना आम्ही देणार नाहीत का, हे त्यांचं त्यामागचं म्हणणं होतं आणि ती वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्यांच्याजवळ वॅक्सिन नाही आहेत म्हणून ते देत नाही. तर आज परिस्थिती अशी आहे की वॅक्सिनेशनच्या संदर्भाने आम्ही एकच सांगितलं की इमर्जन्सी त्याला यूज ऑथोरायझेशन वगैरे वगैरे किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या ज्या काही रूल्स रेग्युलेशन आहेत की इम्पोर्टेड वॅक्सिन आपल्या देशात वापरायच्या असतील, ज्या WHO खऱ्या अर्थाने पास केलेल्या आहेत, त्याला कशा पद्धतीने एंट्री द्यायची, त्याला प्राइस कशी ठेवायची, त्याचं शेड्यूल सप्लायचा कसा कसा प्रत्येक राज्यामध्ये करायचा, सगळ्यांच्या बाबतीतला एक पॉलिसी त्यांनी करून द्यावी, हा त्यातला महत्त्वाचा भाग आम्ही सांगितला. दुसरा महत्त्वाचा विषय काय सांगितला तर आपल्या राज्यामध्ये जवळजवळ 1500च्या दरम्यान आज म्युकरमायकॉसिसचे पेशंट्स पाहायला मिळत आहेत, ज्याला आपण म्हणू काळी बुरशी. आज काळी बुरशीच्या संदर्भातल्या म्हणजे आजाराचे लोक वाढतायत. त्याचं कारण ज्या लोकांमध्ये डायबिटीज आहे, ज्या लोकांची इम्युनिटी सप्रेस झालेली आहे वेगवेगळ्या कारणांनी, आणि ज्या लोकांच्या शरीरामध्ये किंवा रक्तांमध्ये आयर्न पर्सेंटेज जास्त आहे, म्हणजे फेरिटीनचं जे टेस्ट रिपोर्ट आहे त्यामध्ये फेरिटीन खूप वाढलेलं आहे, अशा लोकांमध्ये हा प्रादुर्भाव पाहायला मिळतो. तर या खोलात न जाता मी त्यांना स्पष्टपणे दोनच मुद्दे विचारले की आज जे एम्फोटेरेसिन बी हे जे काही इंजेक्शन लागत आहे त्याच्या संदर्भात 3 मागण्या आम्ही केलेल्या आहेत. एक म्हणजे महाराष्ट्राला संख्या 1500च्या वर असल्यामुळं त्याला कोटा वाढून द्यावा. देशामध्ये एम्फोटेरेसिन बी निर्माण करणाऱ्या ज्या काही कंपन्या आहेत त्यांना सांगून त्याचं रॉ मटेरियल API आणून त्यांना प्रोडक्शन वाढवण्याच्या संदर्भात सूचना द्याव्या, हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, जे रेट्स आज 6000 रुपयापेक्षा जास्त चाललेत आणि एका व्यक्तीला 20-20, 25-25, 40-40 इंजेक्शन द्यावे लागतात गरजेप्रमाणे, त्याच्या डोस प्रमाणे किंवा त्याच्या आजाराप्रमाणे, तर त्याचा खर्च कमी व्हावा म्हणून MRP हा कुठल्याही परिस्थितीत कमी झाला पाहिजे असा आग्रहाची भूमिका मी स्वतः त्या ठिकाणी मांडली आणि म्हटलं हे लोकांच्या खिशाला परवडणारं निश्चित प्रकारे असू शकणार नाही. आणि त्याचबरोबर तिसरं महत्त्वाची गोष्ट सांगितली की काळी बुरशी या रोगाविषयी जनजागृती होणं आवश्यक आहे. प्रतिबंधात्मक उपाय काय करायला हवं यासाठीची जनजागृती राज्य सरकार म्हणून, आरोग्य विभाग म्हणून आम्ही करणारच आहोत, पण केंद्र सरकारने सुद्धा त्याच्यामध्ये दोघांनी मिळून केलं तर देशामध्ये याबाबतचा एक जनजागृतीचा व्यवस्थित भाग होईल. कारण यामध्ये अनेकांचे काही डोळे काढण्याचा विषय, काहींचे नाकाच्या तोंडाच्या बाबतीतले मोठे मोठे ऑपरेशन करण्याचा विषय, काहींना तर मेंदूपर्यंत जर गेलं तर ब्रेनच्या संदर्भात सुद्धा बऱ्याच मोठ्या सर्जरी करण्याचे विषय सुद्धा या आजारामध्ये होतात आणि म्हणून याबाबतची अतिशय व्यवस्थित माहिती उपलब्ध व्हावी. तिसरा महत्त्वाचा विषय आम्ही सांगितला की ग्लोबल टेंडर आम्ही जे काढलेलं होतं त्यामध्ये रेमडेसिवीरचे 3 लाख डोसेसला आम्ही 6 कंपनीजला परचेस ऑर्डर दिलेली आहे, परंतु त्या कंपन्या माल असताना सुद्धा रेमडेसिवीर असताना सुद्धा सप्लाय करू शकत नाहीत. कारण काय तर DCGI म्हणजे ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडिया यांची परवानगी इम्पोर्ट करण्याची मिळत नाही. मी म्हटलं ती त्वरित दिली पाहिजे. या 6 कंपन्यांना दिलं, आम्हाला तेवढेच 3 लाख रेमडेसिवीर लगेच मिळतील, त्याचा उपयोग आम्हाला होईल आणि त्यामुळं ते पण लवकर करा. चौथा विषय त्यांना हेही सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत आम्ही जे काही लॉकडाऊन आज जो माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर काल कॅबिनेटमध्ये चर्चा झाल्याप्रमाणे सही झाली आणि आता आपला लॉकडाऊन हा 31 मे पर्यंत वाढवण्यात आलेला आहे.
आणि त्यामुळं 15 दिवसांनी लॉकडाऊन वाढवण्यात आलेला असल्या कारणाने उलट आहे हे रिस्ट्रिक्शन्स तर ठेवलेलेच आहेत, त्यामध्ये सुद्धा काही रिस्ट्रिक्शन्स आणखीन वाढवलेले आहेत. मग त्याच्यात इंटरस्टेट जो काही येण्या जाण्याचा विषय असेल तो काही प्रमाणात फार शिथिल होता मागे, तर तो काही प्रमाणात आपल्याला निश्चित प्रकारे त्यात लक्ष घालावं लागेल की बाहेरच्या राज्यातील लोकांनी आपल्यामध्ये इन्फेक्शन वाढू नये. त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी APMCs म्हणजे मार्केट कमिटी आहे, त्या मार्केट कमिटीमध्ये सुद्धा खूप मोठी गर्दी होते आणि ग्रामीण भागामध्ये तिथून सुद्धा हा कोविड पसरण्याची शक्यता जास्त असते. म्हणून लोकल अथॉरिटी म्हणजे कलेक्टर, पालकमंत्री आणि लोकल अधिकाऱ्यांनी या संदर्भातले योग्य ते निर्णय घ्यावेत. कुठे बंद ठेवायची, कुठे सोशल डिस्टन्सिंगच्या माध्यमातून चालू ठेवायची, या सगळ्या गोष्टी सुद्धा. आणि त्याचबरोबर काही शिथिलता सुद्धा दिलेली आहे की जसं आता लोकल ट्रेन्समध्ये कार्गोचा स्टाफ किंवा एअरच्या स्टाफच्या संदर्भाने काही अगोदर परवानगी नसायची, ती परवानगी देण्याचं काम या निमित्ताने झालेलं आहे. आणि दुधाच्या संदर्भात सुद्धा काही नियम शिथिल केलेले आहेत की दूध विक्रीसाठी 7 ते 11 पर्यंतचा वेळ त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर अशा संदर्भाने जो लॉकडाऊन आपण केलेला आहे तो लॉकडाऊनच्या संदर्भात डॉक्टर हर्षवर्धनजी यांनी सांगितलं की राज्यांनी योग्य निर्णय घेतलेला आहे. आजच्या परिस्थितीची गोष्ट लक्षात घेता स्थानिक पातळीवर आपण घेतलेला निर्णय हा निश्चित प्रकारे योग्य आहे. कारण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची जे काही गाईडलाईन असते त्या गाईडलाईनमध्ये फार स्पष्ट लिहिलेलं आहे की पॉझिटिव्हिटी जर 10% वर जास्त असेल आणि तुमची जर बेड उपलब्धता 60% म्हणजे ज्याला म्हणायचं आपण की ऑक्युपन्सी झालेली आहे, तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला लॉकडाऊनच्या परिस्थिती निर्माण होत असते. म्हणून लॉकडाऊनच्या संदर्भात सुद्धा मी विचारलेल्या प्रश्नाच्या संदर्भात त्यांनी सांगितलं की निश्चित प्रकारे आजच्या प्राप्त परिस्थितीमध्ये तो योग्य विषय आहे. आम्ही त्यांना मिशन ऑक्सिजन आणि पीडियाट्रिक टास्क फोर्स बद्दलची सुद्धा माहिती दिली, जी इतर राज्यांनी सुद्धा ऑक्सिजनच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण व्हावं या दृष्टिकोनातून सुद्धा काही राज्यांनी आपल्या या घेतलेल्या निर्णयाच्या दृष्टिकोनातून स्वागत केलेलं आहे. मी एवढंच या निमित्ताने सांगेल की या सगळ्या काही बाबी ज्या आहेत की राज्यांनी हे 3T प्रिन्सिपल ट्रॅकिंग, ट्रेसिंग, टेस्टिंग किंवा ट्रीटमेंट, मिशन ऑक्सिजन, पीडियाट्रिक टास्क फोर्स, लॉकडाऊन वाढवणं या सगळ्या संदर्भातल्या नोंदी त्यांनी पॉझिटिव्ह पद्धतीनं घेतलेल्या आहेत. दुसरं मला एकच सांगितलं पाहिजे की जरूर आपण या सगळ्या माध्यमातून लसीकरणाच्या बाबतीत काही उलटसुलट चर्चा होते. मी अतिशय नम्रतेने सांगेल, मी डॉक्टर हर्षवर्धनजींनाही सांगितलं की यामध्ये कुठेही राजकारण करण्याचा आमचा हेतू बिलकुल नाही. आम्ही फक्त फॅक्ट सांगतो आहोत. आज मी एकच जबाबदारीने सांगेल की शेवटी केंद्र सरकारनेच 18 म्हणजे त्यांनी सांगितलं 30 एप्रिलच्या अगोदर की 18 ते 44 वयोगटातील लोकांचं लसीकरण तुम्ही 1 मे पासून सुरू करा. देशातल्या सगळ्या राज्यांना सांगितलं, एकट्या महाराष्ट्राला नाही. त्यामुळे सगळ्या राज्यांमध्ये अनेक राज्यांनी हे सुरू केलं. आता आज काल कर्नाटकनी सुद्धा 18 ते 44 बंद केलं. कारण काय की लस उपलब्ध नाही, आणि म्हणून लस उपलब्ध नाही म्हणून त्या ठिकाणी बंद होतं. आपल्याला मुद्दामहून कुठलं बंद करण्याचा कुठलाही हेतू त्यामध्ये नसतो. तर मला असं वाटतं की हा पण एक महत्त्वाचा विषय आहे की बऱ्याचदा असं म्हटलं जातं, काही तर असेही म्हणतात की बाबा आम्हाला काही लोकांचे पैसे दिले गेलेले नाहीत याच्या संदर्भात. असाही अजिबात विषय नाही आहे. 30 एप्रिलला निर्णय घेतला. 30 एप्रिलच्या निर्णयाच्या अनुषंगाने त्वरित आपण कोविशिल्डचे 13 लाख डोसेस गव्हर्नमेंटनी पूर्ण पैसे देऊन खरेदी केलेले आहेत आणि 3 लाख डोसेस जवळजवळ कोवॅक्सिनचे सुद्धा खरेदी केलेले आहेत. त्यामुळं मला म्हणायचं की उलट महाराष्ट्राच्या जनतेची काळजी म्हणून महाविकास आघाडीने अगदी केंद्राने सूचित केल्याप्रमाणे 1 मेला कार्यक्रम लसीकरणाचा 18 ते 44 साठी सुरू करून दाखवला, सुरू केला.
नवे 5-5.5 लाख त्या ठिकाणी लसीकरण करून दाखवलेलं आहे. आणि त्यामुळं हे लसीकरण चालूही राहिलं असतं, परंतु शेवटी सेकंड डोसच्या लोकांची काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही महाराष्ट्राने खरेदी केलेल्या एकूण जे काही 20 लाख लसी आहेत त्यातून आपण मोठ्या प्रमाणात लसी आता तिकडे 45 वयोगटातील लोकांसाठी ट्रान्सफर केलेला आहे. म्युकर मायकोसिस औषधांचा जो काळा बाजार आहे तो कशा पद्धतीने रोखण्यात येईल आणि औषध विक्रीबद्दल सरकारचं धोरण काय असणार आहे? कारण तुम्ही सांगितलं 1 लाखची किंमत तिथे 6,000 पर्यंत आहे. साधारणपणे म्युकर मायकोसिसच्या संदर्भातील जे औषध आहे ते आहे एम्फोटेरेसिन बी. याचा काळा बाजार रोखण्याच्यासाठी आम्ही त्यांना सांगितलं की याचा MRP कमी करा. कारण काय होतं, बऱ्याचदा MRP असली की MRPच्या खाली जर कोणी विकत असेल तर ती किंमत योग्य अयोग्य हे ठरवण्याच्या संदर्भात आरोग्य विभागाला अधिकार नसतो किंवा कुणालाही अधिकार नसतो. म्हणून MRP कमी करणं हा NPPAचा अधिकार आहे, नॅशनल फार्मा प्राइसिंग अथॉरिटीचा अधिकार आहे. आम्ही त्यांना विनंती केली की हे कमी केलं पाहिजे. मी स्वतः पत्र पण लिहिलं, मी स्वतः मंत्री महोदयांना पत्र लिहिलं केंद्राच्या फर्टिलायझर केमिकल मिनिस्टरला की यांचं MRP कमी करा, यांच्या बाबतीतला कुठल्याही परिस्थितीत उत्पादन वाढवा आणि या संदर्भात जे काही साधारणपणे अवेअरनेस प्रोग्राम आहे तो पण आपण त्या ठिकाणी वाढवण्याची आवश्यकता आहे आणि महाराष्ट्राला याचा कोटा अधिक जास्तीचा मिळाला पाहिजे. कोविशिल्डचा गॅप जो आहे तो वाढलेला आहे. 12 ते 18 आठवड्यांपर्यंत हा जो गॅप आहे तो आता केंद्रीय पथकाने कसं हे दिलेलं आहे, सजेशन दिलेलं आहे. सेकंड डोस आणि सेकंड डोस नाही तर मला वाटतं कोविशिल्डचा गॅप हा पहिल्यापासूनच अगोदर दोन्ही याचा 28 होता, नंतर तो त्याचा 12 आठवडे करण्यात आलेला आहे आणि त्यामुळं तो वाढलेला आहे, तो पहिल्यापासूनच वाढलेला आहे. मला असं वाटतं की कोवॅक्सिन हे 28 दिवस आणि कोविशिल्ड हे 60 दिवस अशा पद्धतीचं ते आहेच. आणि त्या अनुषंगाने रेट म्हणताय की चांगला आहे, आपला रिकव्हरी रेट खूप चांगली गोष्ट आहे, मात्र मृत्यूदर हा सातत्याने वाढतो आहे. मृत्यूदराच्या बाबतीत आपल्याला समाधानकारक आकडेवारी बघायला मिळत नाही मुंबईत सुद्धा आणि महाराष्ट्रात सुद्धा. मृत्यूदर महाराष्ट्रात जे काही 600-700 काही मृत्यू सध्या होतानीचं चित्र पाहायला मिळतंय हे नक्कीच अतिशय दुःखदायी गोष्ट आहे. अतिशय म्हणजे मला असं वाटतं की या गोष्टीत 100% आणखीन चांगली सुधारणा या बाबी होऊ नये यासाठी कसं करता येईल याकडे लक्ष देण्यासाठी मी आज माझ्या विभागाची जी काही VC घेतली होती सकाळी त्यामध्ये कटाक्षाने ठरवलंय आणि टाईम बाउंड कार्यक्रम द्यायला सांगितला आहे की मला कुठल्याही परिस्थितीत ज्या जिल्ह्यांमध्ये टर्शरी केअर युनिट्स नाहीत, म्हणजे ज्या जिल्ह्यांमध्ये मेडिकल कॉलेज नाही, ज्या ठिकाणी आज आपल्याला जिल्ह्याचं आरोग्य चा जो दवाखाना असतो, डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिस डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल जे असतं आपलं त्याच्यावर अवलंबून राहावं लागतं, त्या सर्व जिल्ह्यांमध्ये आपल्याला टेली ICU सुरू करणार म्हणजे करणार. आणि त्या बाबतीत खूप चांगले मॉडेल्स आहेत. आपण त्या वेगवेगळ्या आता कर्नाटकमध्ये सुद्धा ह्या टेली ICUचं ते हेल्थ मिनिस्टरही सांगत होते की खूप चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय. टेली ICUचा अर्थ असा की मुंबई आणि पुण्यात बसणारे काही नामांकित चांगले डॉक्टर्स ते आपल्याला पूर्णपणे तुमच्या कॅमेरा हाय रिझोल्युशनचा असल्या कारणाने तुमच्या पेशंटच्या पूर्ण डेटा आणि पेशंटची पूर्ण फोटोग्राफी ही सगळी काढून तिकडे रिअल टाईम ट्रान्सफर होते आणि तिथे बसून एक दुसरा सल्ला, सेकंड ओपिनियन आपल्याला घेता येणं शक्य असतं. आणि म्हणून तज्ज्ञातले चांगले डॉक्टर्स या संदर्भातले ज्या जिल्ह्यामध्ये ज्या शहरांमध्ये डॉक्टर्सची वणवा आहे, कमी आहे, त्या जिल्ह्यांमध्ये हे डॉक्टर्स मुंबईत पुण्यात बसून अधिक चांगला सल्ला देऊन त्या पेशंटचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करू शकतात. आणि त्यामुळं टेली ICU आम्ही त्याचं लागणारा हार्डवेअर म्हणजे त्याला लागणारे हाय रिझोल्युशनचे कॅमेरे असतील, त्याला लागणारी स्क्रीन असेल, त्याला लागणारी जी MBPSची जी लाईन असेल म्हणजे 2 पाहिजे असेल किंवा 5-10 MBPSची लाईन पाहिजे असेल
ती सगळी आपल्याला घेणं, हे जे काय आहे या गोष्टींना आम्ही भर देणार आहोत. आणि जिथं टर्शरी केअर युनिट नाही ते जिल्हे यात लगेच अंतर्भूत करून टेली ICU करून आम्ही CFR रेट, ज्याच्याविषयी आपल्याला सगळ्यांनाच काळजी आहे, तो CFR रेट कमी करण्याच्या दृष्टिकोनातून निश्चित प्रकारे किती प्रयत्न जिल्हे करणार आहेत आहोत. सर टेली ICU साठी किती जिल्हे आहेत? साधारण 18 जिल्ह्यांमध्ये हे आहे, काय म्हणायचं, मेडिकल कॉलेजेस आहेत. 18 जिल्ह्यांमध्ये नाही आहेत. तर 18 जिल्ह्यांमध्ये तरी हे लगेचच सुरू केलं पाहिजे. आणि त्या करण्यासाठी आम्ही डॉक्टर सुधाकर शिंदेला सांगितलेलं आहे. आणि डॉक्टर सुधाकर शिंदे या सगळ्यांचं इस्टिमेशन करून 1-2 दिवसाच्या आतमध्ये आम्हाला सगळं सबमिट करतील. त्याचा निर्णय आम्ही लगेच घेऊ. गरज पडली तर सगळं हार्डवेअर जे लागतं ते त्या जिल्ह्याचे कलेक्टर्स खरेदी करतील आणि तज्ज्ञ डॉक्टरची निवड केली जाईल टास्क फोर्सच्या वतीनं आणि लगेचच ही सर्व्हिस आम्ही चालू करू. मला पूर्ण खात्री आहे, शेवटी विज्ञान आहे, अतिशय राईट जर डिसिजन झालं आणि राईट वेळेवर झालं तर यामुळे निश्चित प्रकारे CFR वर फरक पडेल. त्यापेक्षा सुद्धा जनजागृती करणं, मी एक जबाबदारीने सांगतो की माध्यमांनी सुद्धा, मग प्रिंट असो किंवा इलेक्ट्रॉनिक असो, माझी नम्र विनंती की खरोखर आपण लेट प्रेझेंटेशन म्हणजेच काय की अंगावर दुखणं काढतात आणि 5-6 दिवसाच्या नंतर मग खूप जास्त वाईट परिस्थिती झाल्यावर दवाखान्यात येतात, त्यामुळे डेथ्स वाढत आहेत. तरुण लोकांमध्ये 45-40 वर्षामध्ये जी डेथ होते त्याचं कारण मला काही होत नाही, हा जो काही एक आविर्भाव असतो, मला काही होणार नाही आणि थोडा ताप आहे, जवळच्या डॉक्टरला दाखवून घेईल, काही पॅरासिटेमॉल किंवा क्रोसिन किंवा काही घेऊन बघूया, अशा पद्धतीनं अंगावर दुखणे काढणं म्हणजेच आपण मृत्यूला निमंत्रण देणं, अशातला प्रकार आहे. माझी हात जोडून महाराष्ट्राच्या जनतेला विनंती आहे, कुठल्याही परिस्थितीत अंगावर दुखणे काढू नका. थोडंही जर सिम्पटम किंवा लक्षण दिसलं तर पटकन डॉक्टरकडे जा आणि टेस्टिंग करून घ्या आणि टेस्टिंगच्या नंतर जर पॉझिटिव्ह असाल तर लगेच त्याचा उपचार सुरू करा. कोरोना 100% वेळेत जर का डिटेक्ट झाला तर बरा होतोच, असंच माझी खात्रीशीर डबल मास्क घातल्यामुळे ऑक्सिजन लेवल कमी होते हा दावा काही मला योग्य वाटत नाही. माझं तसं अधिकृत कुणी मला तसं म्हणत नाहीये आणि तशा पद्धतीचे कुठलेही अजून माझ्या ऐक्यात तसं नाहीये का आमच्या विभागाने कुठेही तशा पद्धतीनं म्हटलेलं नाही. ग्लोबल टेंडर राष्ट्रीय स्तरावर ग्लोबल टेंडर काढायला ग्लोबल टेंडर राष्ट्रीय स्तरावर काढण्याची चर्चा, पण मुंबई महापालिका टेंडर काढू शकते का अशा पद्धतीने आणि याच्यामध्ये ज्या अडचणी येतील त्याची कल्पना त्यांना अगोदर नव्हती का? मला असं म्हणायचं, ग्लोबल टेंडर काही राज्य काढतायत किंवा आपल्या महानगरपालिका मुंबईने सुद्धा काही काढलेलं आहे. आता या संदर्भात काल आदित्य ठाकरे साहेबांनी एवढंच सांगितलं की ठीक आहे, ग्लोबल टेंडर काढलं तर आपल्याला देशाच्या म्हणजे जगातल्या अन्य वॅक्सिन्सची माहिती मिळेल, काय किंमत आहे, काय शेड्यूल देऊ शकतात, किती देऊ शकतात वगैरे वगैरे. एखादी गोष्ट केल्याने नुकसान काही नाहीये एवढं मला म्हणायचंय, पण एक नक्की आहे की ग्लोबल टेंडर काढायच्या अगोदर केंद्र शासनाच्या काही गोष्टींच्या परवानग्या लागत असतातच आणि त्यामुळं ठीक आहे त्यांनी काढलं, मी त्यांनी अयोग्य कोणीही केलं असं मी म्हणणारच नाही. शेवटी ठीक आहे, पॅन्डेमिकमध्ये काही अशा डिसिजन्स घ्याव्या लागतात, त्या घेतल्या असतील तर ती पण योग्यच डिसिजन आहे. मला एवढंच म्हणायचं आहे की आम्ही केंद्र सरकारला आता विनंती केलेली आहे की ग्लोबल टेंडर काढायचं असेल तर सगळ्या देशाच्या वतीनं केंद्र सरकारने काढावं, जेणेकरून कॉम्पिटिटिव्ह रेट येईल, शेड्यूल फिक्स होईल, राज्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत स्पर्धा होणार नाही आणि दुसऱ्या ह्या लोकांच्या कॉम्पिटिशनच्या माध्यमातून वेळेचा गैरफायदा या सगळ्या कंपन्या घेऊ शकणार नॅशनल माझं एकच सांगायचं म्हणणं आहे की आपण यासाठी नॅशनल पॉलिसी फॉर इम्पोर्टेड व्हॅक्सिन ही निश्चित प्रकारे देशस्तरावर स्वास्थ्य मंत्रालय यांनी करावी असं डॉक्टर हर्षवर्धनजींना राज्याचा आरोग्यमंत्री म्हणून आग्रहपूर्वक मी
विनंती केलेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं कोविशिल्डच्या बाबतीत अगोदर 6 ते 8 आठवड्यांचा दुसऱ्या डोससाठी कालावधी दिला होता. आता मात्र तो कालावधी 8 ते 12 आठवडे असा केलेला आहे. नवीन आता सकाळी हे आलेलं आहे. तर राज्यात देखील तसा विचार केला जाणार आहे का सेकंड डोससाठीचा? मला असं वाटतं की केंद्र शासन शेवटी त्यांच्याजवळ असणाऱ्या NCDC म्हणजे नॅशनल सेंटर फॉर डिझीज कंट्रोल, ICMR या सगळ्या किंवा आता DCGI या सगळ्या संस्थेच्या माध्यमातून त्यांचं संशोधन चालू असतं. ते जगाच्या स्तरावर वेगवेगळ्या माध्यमातून माहिती मिळवत असतात. त्यामुळे केंद्र शासनाने दिलेली माहिती हाच आपण आधार समजून कार्य करत असतो. सर्व राज्य त्या अनुषंगाने तो प्रोटोकॉल पाळत असतात. जर कोविशिल्डला पूर्वी 6 आठवडे ते 8 आठवडे असा होता, आता त्यांनी 8 आठवडे ते 12 आठवडे असं सांगितलं असेल, तर त्यांनी दिलेली सूचना ही अंतिम समजून सर्वच राज्य पालन करत असतात. सर, कोविड सेंटर मधले बेड विकले जात आहेत. 40 ते 50 हजाराला कोविड सेंटर मधले बेड विकले जात आहेत आणि धक्कादायक प्रकार मुंबईत समोर येतात. कोविड सेंटर म्हणजेच खऱ्या अर्थाने CCC जे फील्ड हॉस्पिटल्स निर्माण केलेले आहेत त्या ठिकाणी ही प्रॉपर्टी सगळी त्या संस्थेची आहे. काही ठिकाणी MMRDAने केलंय, काही ठिकाणी BMCने केलंय. त्यामुळे ही शेवटी राज्य शासनाचीच प्रॉपर्टी आहे आणि त्यावर अधिक चांगल्या पद्धतीनं लक्ष ठेवलं पाहिजे, त्याची काळजी घेतली पाहिजे. आज जरी ते बेड्स रिकामे असले तरी त्याची पूर्णपणे लॉक अँड की करून कुलूप लावून त्याला व्यवस्थितपणे काळजी तरी घेतली पाहिजे, जेणेकरून जे आपल्याला वेगवेगळे हॉस्पिटल्स करायचे तिथे त्याला शिफ्ट करता येऊ शकेल आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीत अशी विकाविकीचा प्रकार आणि चुकीचा प्रकार होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. आणि त्यासाठी म्हणजे मला जर कोविड सेंटर मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल बेड मिळवण्यासाठी तर माझ्याकडनं पैसे घेतले जात आहेत. हा प्रकार स्कीमच्या माध्यमातून उघडकीस आहे. कोविड आपल्या रुग्णांना बेड मिळवून देण्यासाठीचे पैसे घेण्याचा प्रकार अतिशय अक्षम्य गुन्हा आहे. आणि त्यामुळं जरूर मी कमिशनर चहल यांना स्पष्टपणे सूचना देईन की या गोष्टींकडे अधिक बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. या हेल्थच्या संदर्भातले जे प्रमुख आहेत ते श्री काकानी आहेत, ॲडिशनल कमिशनर आहेत, त्यांनाही मी सूचित करेल की ज्या सेंटरमध्ये अशा पद्धतीनं काही गोष्टी होत असतील तर तिथं वेळेत त्याची नोंद घेऊन कारवाई करा. आज से लॉकडाउन की नई गाइडलाइन जारी हुई है, उसमें किस तरीके के प्रतिबंध है, खास करके दूध को लेकर के, मिल्क को लेकर के लगातार 24 घंटे उसको दिया जाना चाहिए, उसको लेकर क्या कहते हैं? ग्लोबल टेंडर के बारे में आपने कहा कि एक ही रेट होना चाहिए पूरी कंट्री के लिए, उसके बारे में और बाकी जो भी डीसी में आपने सजेशन दिए उसके बारे में. PM केयर फंड से जो वेंटिलेटर राज्य को मिले हैं, कई जगह से शिकायत ये आ रही है कि वो धूल खा रहे, वो इस्तेमाल में नहीं आ रहे. देखिए 3 सवाल है, उसमें सबसे इम्पोर्टेंट ये है कि जो VC में हमने जो डॉक्टर हर्षवर्धन जी से जो VC हुई उसमें हमने महाराष्ट्र की तरफ से 2-3 मांगे रखे. एक मांग यानी प्रॉपर मैनेजमेंट ऑफ वैक्सीन सप्लाई होना चाहिए. जैसा कि हमें अगर सेकेंड डोज के लिए अभी 20 लाख की कमी महसूस हो रही है तो हमें जल्द से जल्द वो मिलनी चाहिए, ऐसी मांग हमने वहाँ पर रखी है. खास तौर पर जो इम्पोर्ट वैक्सीन करने की बात पूरे देश भर में भारत में हो रही है, उसके लिए भी सभी स्वास्थ्य मंत्रालय के सभी लोगों ने एक ही मांग रखी है कि अलग अलग राज्यों में अगर इस तरह का कंपटीशन होता है तो अनड्यू डिसएडवांटेज जिसको हम बोलेंगे वो ये लोग लेंगे. इसका मतलब है गैर फायदा लेंगे. तो देश की तरफ से सभी राज्यों की जो मांग है, जो उनकी ज़रूरत है, वो ज़रूरत के मुताबिक अगर देश के तरफ से ही एक टेंडर निकाला जाता है कि जिसमें
रेट कॉम्पिटिटिव आ सकते हैं, शेड्यूल फिक्स हो सकता है कि किस टाइम टेबल के हिसाब से और पॉपुलेशन के हिसाब से किसको कितने देने चाहिए, कब मिलना चाहिए, ये भी हो सकता है। और इसके लिए जो नेशनल पॉलिसी फॉर इम्पोर्टेड लाइसेंस ये हो सकता है। तो ये मांग हमने महाराष्ट्र के स्वास्थ्य मंत्री बोल के डॉक्टर हर्षवर्धन जी के पास रखी है और उन्होंने उस पर गौर करने के लिए हमें आश्वासित किया है। रहा सवाल हमारे यहाँ पर जो म्यूकर माइकोसिस का जो एक असर दिख रहा है, करीबन 1500 लोग हैं और उसके लिए एम्फरटेरेसिन बी जो इंजेक्शन्स लगते हैं वो काफ़ी महंगे हैं। मैंने उनको कहा है कि नेशनल फार्मा प्राइसिंग अथॉरिटी NPPA ये गवर्नमेंट ऑफ इंडिया के अधिकार में आने वाली संस्था है, उन्होंने इसकी प्राइसिंग यानी MRP कम करना चाहिए। महाराष्ट्र में संख्या ज़्यादा होने की वजह से महाराष्ट्र को कोटा और ज़्यादा देना चाहिए और तरीके से केंद्र सरकार की तरफ से भी होना चाहिए। राज्य सरकार को हम ज़रूर इसके बारे में बहुत प्रॉपरली लोगों तक म्यूकर माइकोसिस की जानकारी, उसको प्रतिबंध किस तरह से हम कर सकते हैं, यह जानकारी देने की कोशिश हम ज़रूर करेंगे। तो उसके बारे में भी बात हुई है। तीसरी बात ये भी हुई है कि जो ख़ास तौर पर हमने रेमडेसिविर की ग्लोबल टेंडर निकाली थी जिसमें 3 लाख हमने डोसेस परचेस ऑर्डर के माध्यम से किए थे, उसको गवर्नमेंट ऑफ इंडिया से अप्रूवल चाहिए, यानी DCGI का अप्रूवल चाहिए, ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडिया का अप्रूवल चाहिए। मैंने उनसे स्पष्ट कहा है कि हमें जल्द से जल्द 6 कंपनियों ने जो हिस्सा लिया है, जो अलग अलग देश से है, उनको जल्द से जल्द अप्रूवल दिया जाए जिससे कि महाराष्ट्र को 3 लाख रेमडेसिविर मिल सके। तो ये भी मांग हमने वहाँ पर की है। और कई अच्छे जो सक्सेस स्टोरीज हैं महाराष्ट्र के वो भी हमने कहे हैं कि भाई है हम ऑक्सीजन मिशन ऑक्सीजन एक जो हमारे महाराष्ट्र में ऑक्सीजन के लिए हम सेल्फ सफिशिएंट हो, स्वयं पूर्ण हो, इसलिए जो ऑक्सीजन के प्लांट्स लगाने वाले जो लोग हैं उनके लिए काफ़ी सब्सिडीज इंसेंटिव जो दिए हैं, उसके बारे में भी जो हर्षवर्धन जी है उन्होंने निश्चित तौर पर सराहना की है महाराष्ट्र की। जो अभी रेट्स डिक्लाइन हो रहे हैं, ग्रोथ कम हो रही है, उसके बारे में भी निश्चित तौर पर उन्होंने आनंद व्यक्त किया है कि महाराष्ट्र कंट्रोल में आ रहा है। लेकिन कुछ ज़िलों में, जैसा कि वेस्टर्न महाराष्ट्र के कुछ ज़िलों में जो संख्या बढ़ रही है, उसके बारे में भी थोड़ी चिंता ज़रूर उन्होंने व्यक्त की है। तो ये सभी उन्होंने कहा है। रहा सवाल जो PM केयर के जो वेंटिलेटर्स है, ये PM केयर के वेंटिलेटर्स के बारे में काफ़ी जगह पे उसको यूज़ किया जा रहा है, उसके बारे में बहुत कोई शिकायत है, ऐसा कोई प्रॉब्लम नहीं है, सभी जगह उसको यूज़ किया जा रहा है। कहीं कुछ जगह पे उसके अगर उसमें कोई टेक्निकल प्रॉब्लम आता है तो उसके मेंटेनेंस के लिए गवर्नमेंट ऑफ इंडिया ने मदद करनी चाहिए, उसके स्पेशल इंजीनियर्स उसको रिपेयर एंड मेंटेनेंस के लिए भेजना चाहिए, क्योंकि ये PM केयर के वेंटिलेटर्स है। इसलिए वो भी मांग हमने VC में कही है और कई अन्य स्वास्थ्य मंत्रालय ने भी इस तरह की मांग उसमें की। सर पहली ICU को लेकर के 18 जगहों पर अपने कार्य को निकाला जाए। देखिए, जो CFR है, केस फैटल्टी रेट, वो कम करने के लिए एक बहुत इम्पोर्टेंट मेजर हम लेने जा रहे हैं। करीबन हमारे राज्य में 36 जिलों में से 18 जिलों में मेडिकल कॉलेजेस गवर्नमेंट के हैं, तो वहाँ पर पूरा टर्शरी केयर बड़े पैमाने पे है और बेड्स की संख्या ज़्यादा रहने वाले जो हॉस्पिटल्स है वो भी है। तो वहाँ पर हम सेकंड फेज़ में कर सकते हैं, लेकिन फर्स्ट फेज़ में जिन ज़िलों में टर्शरी केयर की व्यवस्था नहीं है वहाँ पर टेली ICU करना मैं समझता हूँ बहुत ज़रूरी है। इसलिए आज के हमने VC में एक प्रस्ताव हमारे डिपार्टमेंट से मंगवाया है। डॉक्टर सुधाकर शिंदे को
वो प्रस्ताव भेजने का और जल्द से जल्द उसकी पूरा एस्टिमेशन करके ये सब प्रस्ताव भेजने का को कहा है। और मुझे ज़रूर विश्वास है कि टेली आईसीयू के माध्यम से मुंबई पूना में बैठे हुए जो एक्सपर्ट डॉक्टर्स हैं, वो छोटे टाउन्स में जो हॉस्पिटल्स है जहाँ पर टर्शरी केयर के एक्सपर्ट डॉक्टर्स अवेलेबल नहीं हैं, उपलब्ध नहीं है, उनको प्रॉपरली मार्गदर्शन करने का काम या उनको एडवाइस करने का काम वो कर सकते हैं। यह टेक्नोलॉजी का भी महाराष्ट्र निश्चित तौर पर उपयोग करेगा। सर वैक्सीन को लेकर के आपने कहा कि नेशनल पॉलिसी बननी चाहिए। बीएमसी ने 1 करोड़ के टेंडर का इंटरनेशनल फ्लोट किया, क्या वो पॉसिबल है? क्योंकि कल ही आप कह रहे थे कि बिना केंद्र की अनुमति के कोई टेंडर फॉरेन फ्लोट नहीं किया जा सकता। मुझे एक ही लगता है कि टेंडर, ग्लोबल टेंडर फ्लोट करना हर कोई ऑर्गेनाइजेशन का अधिकार होता है। अगर बीएमसी ने किया है तो निश्चित तौर पर कुछ अच्छे पर्पस के लिए ही, अच्छे ऑब्जेक्टिव के लिए ही किया है। ठीक है, उसके लिए अगर बाहर का कोई वैक्सीन कितने दामों में मिल सकता है, उसका शेड्यूल क्या हो सकता है, उसकी अवेलेबिलिटी कितनी है, ये सभी कुछ जानकारी उसमें मिल सकती है। तो पर्पस ठीक है, एक ही है कि उसका जो पूर्व सम्मति जिसको बोलेंगे या उसका जो अप्रूवल चाहिए कि भाई अगर फेजर है या मॉडर्ना है या जॉनसन है तो इसके बारे में गवर्नमेंट ऑफ इंडिया का ये वैक्सीन यूज़ करने के लिए गवर्नमेंट ऑफ इंडिया की अनुमति जो चाहिए वो अनुमति लेना भी ज़रूरी है। ज़रूर इमरजेंसी ऑथराइजेशन बोल के, वैसे तो ये सभी वैक्सीन्स वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन WHO ने पास किया हुआ है, तो WHO ने पास करने के बाद सिर्फ हमारे इंडिया में यूज़ करना है या नहीं करना है, इसके बारे में गवर्नमेंट ऑफ इंडिया की सिर्फ एक फॉर्मल परमिशन चाहिए होती है। बाकी मुझे नहीं लगता है कि उसके एफिकेसी के बारे में, यानी उसके परिणाम के बारे में कोई संदेह किसी के मन में होने का कोई संभावना नहीं है। अभी सिर्फ जो प्रोसीजर्स है वो प्रोसीजर्स करके उसको लेना चाहिए। लेकिन ये अगर हर राज्य इस तरह से ग्लोबल टेंडर निकालेगा तो अनहेल्दी कंपटीशन होगी। इसीलिए हमारी मांग हमने की है कि नेशनल पॉलिसी फॉर इम्पोर्टेड वैक्सीन या टू इम्पोर्ट वैक्सीन ये करना चाहिए। देश ने पूरे राज्यों को की मांग और ज़रूरत ध्यान में रखते हुए एक ही टेंडर अगर निकाला तो राइट प्राइस आएगी, शेड्यूल मिलेगा और ठीक तरह से काम हो। दूध को क्या एसेंशियल सर्विसेज में 24 घंटे रख दिया गया? मंत्रिमंडल ने और माननीय मुख्यमंत्री महोदय ने कल के मंत्रिमंडल में जो निर्णय लिया है, आज उस पर सिग्नेचर हुआ है कि लॉकडाउन या हम जिसको ये भी कहते हैं कि हमारा जो प्रोग्राम है कि ब्रेक द चेन, ये प्रोग्राम हम उसकी कालावधि बढ़ा रहे हैं या उसकी अवधि हम बढ़ा रहे हैं। 15 मई तक वो जो ख़त्म होने वाला था या उसको हमने अभी 31 मई तक बढ़ाई है। और मुझे लगता है कि जो भी रिस्ट्रिक्शंस पहले थे वो तो वैसे ही है, छोटे मोटे बदल उसमें हुए हैं, जैसा कि मिल्क बेचने के लिए अभी अनुमति दी है। ट्रेन में, लोकल ट्रेन में जाने के लिए जो कार्गो यानी ख़ास तौर पर जो हमारे हेल्थ रिलेटेड ही जो काम करने वाले लोग रहते हैं या एयरक्राफ्ट में काम करने वाले लोग रहते हैं, उनके लिए भी अनुमति नहीं थी, तो उनको ऐड किया गया कि वो भी ट्रैवल कर सकते हैं। और APMC जो होते हैं, वो मार्केट कमिटी जो होते हैं, वहाँ पर संक्रमण बढ़ने के चांसेस बहुत ज़्यादा हैं, क्योंकि काफ़ी काश्तकार, काफ़ी किसान लोग वहाँ पर अपना जो उपज है वो बेचने के लिए वहाँ जाते हैं या अपना जो फिनिश्ड गुड्स है वो बेचने को वहाँ जाते हैं, तो संक्रमण के चांसेस बहुत ज़्यादा है। तो वहाँ पर जो परिस्थिति है वो परिस्थिति लोकल गवर्नमेंट ने देखना चाहिए, यानी कलेक्टर्स हो, वहाँ के जो भी आला ऑफिसर्स है उन्होंने देखना चाहिए और उन्होंने डिसीजन लेना चाहिए, ये शुरू रखना है या बंद रखना है। सर, परराज्यातून येणारे जे लोक आहेत त्यांची सीमावर्ती आपण और ज़रूर
जो भी बाहर के महाराष्ट्र में एंट्री करने वाले जो अन्य राज्यों के लोग हैं, तो उनका कम से कम टेस्टिंग करना चाहिए कि वे उन्हें कोई इन्फेक्शन हुआ है या नहीं है। इतना टेस्टिंग तो भी करके उनको एंट्री देना चाहिए। ऐसा भी एक रेस्ट्रिक्शन उसमें आज जो नोटिफिकेशन इश्यू हुआ है उसमें दिया। सर, मात्र याला जोडून आहे की बाहेरनं येणारे जे लोक आहेत ते जर अत्यावश्यक सेवांमधले असतील तर त्यांना 48 तासांचा हा रिपोर्ट अत्यावश्यक असेल का, आणि हे कधीपासून आपण लागू करतो आहोत? मला असं वाटतं की हे नोटिफिकेशन लागू आपण लगेच करतो आहोत, परंतु त्याच्यामध्ये बऱ्याचदा ह्या ज्या काही अत्यावश्यक सेवेतले जे लोक असतात किंवा नेहमीच येणारे जाणारे जे या कारणासाठीचे जे लोक असतात, यासाठी हे लोक आपल्याला त्यात असं लिहिलेलं आहे, एनी पर्सन एंटरिंग द स्टेट ऑफ महाराष्ट्र बाय एनी मोड ऑफ ट्रान्सपोर्ट will have to carry a negative RT-PCR test report which will have to be issued from up to a maximum 48 hours before the time of his entry into Maharashtra. म्हणजे 48 तासाच्या अगोदर त्याच्याजवळ निगेटिव्ह रिपोर्ट असायला हवा, तर त्याला महाराष्ट्रात एंट्री करता अत्यावश्यक येईल. सेवांमध्ये जरी तर यामध्ये त्याच्या बाबतीतलं क्लॅरिफिकेशन नसेल तर करावं लागेल. आणि पण हे मला असं 15 मे वाटतं नंतर होणार आहे हो की आतापासून? नाही 15 मे 15 मे नंतर या सगळ्या गोष्टी. सर आणखी एक गोष्ट होती की काल तुम्ही निर्णय घेतला की सेकंड डोस जे येणार आहे त्यांच्यासाठी लस उपलब्ध नसल्यामुळे आपण 18 ते 44 वयोगटातले व्यक्तींचं लस ही थांबवली गेलेली आहे. परंतु आता कोविशिल्ड लसीचं जे कालावधी आहे तो आत्ताच गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं जी ट्विट केलेलं आहे त्यानुसार त्यांनी सांगितलेलं आहे की सांगितलं ना आता मी त्याच्यावर 12 ते 16 आठवडे केल्या, परंतु हा आता 12 ते 16 आठवडा केल्यानंतर हा कालावधी जो वाढलेला आहे त्यामुळे जो 18 ते 44 वयोगटाचा निर्णय जो आहे तो कायम ठेवला जाणार आहे. कारण आपला 18 कालावधी ते वाढलेला आहे. 44 वयोगटासाठी लसीकरणाच्या संदर्भातला जो निर्णय आहे तो आपल्याला करायचाच आहे. फक्त उपलब्धता झाली लसीची की आपण 100% 18 ते 44 वयोगटाला आपण बांधील आहोत, आपल्याला ते करायचं आहे. फक्त उपलब्धता होणं आवश्यक आहे. ती उपलब्धता झाली तर आपण ते करून देऊ. ती उपलब्धता करून देण्यासाठी केंद्र सरकारने राज्य शासनाला मदत करावी आणि ते करण्यासाठी नॅशनल पॉलिसी फॉर इम्पोर्टेड वॅक्सिन पण करावी आणि कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन यांचं जे उत्पादन होणार आहे त्याच्या बाबतीतला सुद्धा योग्य तो पुरवठा राज्य शासनाला त्यांनी करावा. त्यांनी जो काही पुरवठा केला जाईल त्या अनुषंगाने आपण वॅक्सिनेशन दिलं. थँक्यू. विरोधकांनी आज पुन्हा केलेला आहे. जालन्यामध्ये सर्वात जास्त